वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला असून शासनाने दिलेल्या आश्वासनांवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने आज मंगळवारपासून चंद्रपुरातील राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक आणि विविध निमशासकीय कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्ह्यातील एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू करण्यासाठी सुधारित शासन निर्णय निर्गमित करावा, लिपिकांच्या वेतन त्रुटी दूर करून पदोन्नतीचे टप्पे कमी करावेत, तसेच 1 मार्च 2024 पासून जाहीर करण्यात आलेली सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत नियम व कार्यपद्धती निश्चित करावी, 8व्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेचा आढावा घ्यावा यासह अन्य 18 प्रलंबित मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 18 प्रमुख मागण्यांसह बेमुदत संप पुकारला आहे। या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर, राजू धांडे यांच्यासह मोठ्या संख्येने शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। 2024 पासून आज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून बेमुदत संपाला सुरुवात झालेली आहे। या संपामध्ये जवळपास 18 मागण्या, प्रमुख मागण्या ठेवलेल्या आहे आणि या प्रमुख मागण्यांसाठी राज्य सरकारला 17 मार्च 2024ला रीतसर नोटीस देण्यात आलेली आहे आणि या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी सभागृहामध्ये जी घोषणा केली होती की कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात येईल, परंतु त्या संदर्भामध्ये अजूनही शासनाने कुठलंही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही किंवा संघटना जी वारंवार मागण्या करतात त्याला अजूनपर्यंत पाहिजे तशी दाद दिलेली नाही किंवा चर्चेला बोलावलं नाही आणि त्यामुळे संपाचा हा उद्रेक झालेला आहे। कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठी निराशा निर्माण झालेली आहे। त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी तातडीने जोपर्यंत आमच्या कर्मचारी संघटनेला चर्चेला बोलवण्यात येणार नाही तोपर्यंत हा बेमुदत संप थांबणार।